आजची ही भगवत कार्याची चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम व सेवकावर घडलेले अनुभव या विषयावर होत असते। आज आपण सर्व या ठिकाणी या मार्गात याच्या आधी सर्व दुःखी होतो, कोणाला टीबी, कॅन्सर, महारोग, कोणाला असाध्य रोग, कोणाला HIV, एड्स अशा प्रकारचे रोग घेऊन आपण या मार्गामध्ये आलो। कोणाला 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, कोणाला 6 वर्षामध्ये या ठिकाणी समाधान मिळालं आणि आज आपण या ठिकाणी समाधानाने जीवन जगत आहोत। या ठिकाणी पुष्कळशा वक्त्यांची या ठिकाणी मार्गदर्शन झाले आहे। माझ्याकडे या जास्त वेळ नाही, तसे बाहेरचे लोक नाही आहे, या ठिकाणी सर्व जवळपासचेच लोक आहेत, त्याच्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही। आश्रमी जवळ आहे आणि जेवणाचे कार्यक्रम जवळ आहे का, म्हणून काही आणि जास्त मी या ठिकाणी बोलणार नाही, कारण आपण वेळोवेळी या ठिकाणी या गावामध्ये, कारण या मौदा या नगरीमध्ये तुमच्या आमच्या सर्वांचं सौभाग्य आहे की या पावडदौरा या क्षेत्रामध्ये मौदा आश्रमची निर्मिती झाली। मानते की बाबा जोगीजींना या भगवत प्राप्तीच्या, भगवत कार्याच्या मार्ग या परिसरातील एका व्यक्तीने मानते की बाबा जोगीजीला दिला आणि या संपूर्ण क्षेत्रामध्ये लोकांचं सौभाग्य आहे की या क्षेत्रामध्ये पावडदौरा मौदा क्षेत्रामध्ये एक भव्य दिव्य आश्रम त्या ठिकाणी तुमच्या आमच्या सहकार्याने त्या ठिकाणी बनलेला आहे। आणि म्हणून जास्त सांगण्याची गरज नाही आहे, परंतु एक विशेष बाब आहे की तुम्ही रामटेक क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र रामटेक, आणि तिथं टिपुरी पौर्णिमा होते। त्या टिपुरी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही जेव्हा लहान होतो, आम्ही सायकलने जात होतो, नातेवाईक होते, आम्ही तिथे राहत होतो, परंतु तिथली त्या गावाचे लोक त्या रामटेक मंदिरामध्ये, तीर्थक्षेत्रात त्या रामटेक मंदिरामध्ये कोणी जात नव्हते, परंतु मी बाहेरगावचे लोक त्या रामटेकमध्ये, त्या तीर्थक्षेत्रामध्ये त्या टिपुरी पौर्णिमा पाहायला जात होते। तेथील रहिवासी लोक जात नव्हते। तसाच प्रकार इथे बी आहे, परंतु काही का असेना की या माथनी, मौदा, पावडदौरा, तारसा, धानला हे जेवढे परिसर या ठिकाणी चिरवा, मारोडी, पानमाळ वगैरे जे आहेत, त्या क्षेत्रातले लोक हळूहळू आता जागले आहे की त्या आश्रमाच्या विकास, त्या आश्रमाचे कामं, स्वयंसेवकाचे कामं करण्याकरता आज त्या ठिकाणी मदत होत आहे। नाही तर पहिले जसा हाल होता त्या रामटेकच्या, की बाहेरचे लोक जात होते, गावचे लोक जात नव्हते, तसा प्रकार या ठिकाणी होत होता। परंतु आज काही प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी जातात आणि काही लोक आजही जात नाही। ही गोष्ट बरोबर नाही। पुष्कळचे लोक आहेत, आश्रम सर्वांचे आहे आणि प्रत्येक लोकांनी त्या ठिकाणी आले। आम्ही म्हणतो अंधश्रद्धा, अंधश्रद्धा अजूनही आमच्यामधून कधी निघाली नाही, जीवनामध्ये मला वाटत नाही की निघेल। कारण असं आहे की जेव्हा सकाळी तिथे जे कर्मचारी म्हणा, जे स्वयंसेवक त्या ठिकाणी राहतात, सकाळची विनंती त्या ठिकाणी आश्रमामध्ये होते, तर काही लोकांचं असं म्हणणं राहते की साहेब तुम्ही सकाळची विनंती जेव्हा होते ना, तेव्हा त्याची वेळ बांधून घ्या, वेळ बांधून घ्या। जसं ते एका बाबाजीच्या मठ झालं, मग उद्या काय म्हणतील लोक की साहेब आता विनंतीची ती वेळ झाली, आता घंटी बी लावून द्या। जसे आपण इकडे तिकडे घंटी हलवतो ना, तसा प्रकार कोलतेजी वैसा ही हमारे बहुत से लोग हैं। अब आपको तो मराठी में समाधान करना पड़ेगा। आणि लोक आजही तसंच करतात, परंतु जागत नाही। लोक आजही जागले नाही आणि उद्याही जागणार नाही का बाबाचे मार्गदर्शन आहे की मी लोकांना खूप शिकवलं
परंतु आज 40 वर्ष झाले, मला असं वाटत नाही की मी या लोकांना काही शिकवू शकलो. म्हणून आम्ही किंवा मार्गदर्शक मंडळी तुम्हाला आम्हाला काही शिकवू शकत नाही. अंधश्रद्धा होती आहे आणि राहणार आहे. आता अंधश्रद्धा म्हणजे पूजेच्या आहारी जाणं नाही, तर एखाद्या मार्गदर्शकाच्या आहारी जाणे किंवा अध्यक्षाच्या किंवा संचालक मंडळाच्या आहारी जाणे हे एक अंधश्रद्धा आहे. असं आम्ही आश्रमामध्ये नेहमी पाहतो, कोणी येतात, कोणी चपला तिथे ठेवतात, तर चपला ठेवून तरी पैदल जातात. त्यांना आम्ही विचारतो, तुम्ही चपला घालून का नाही गेले, चपला घालून जा. नाही ना काकाजी, पण आम्ही तिकडे चाललो तर पाहायला काही टोचलं, काही झालं, काही रुतलं वगैरे काही, हे काळजी श्रद्धेच्या भाग. एक दिवस असा झाला की अर्धी वयस्कर बाई पातळ घातली होती. आम्ही तिथं उभंच होतो. मी माझ्या समोर आली, फवाराचा फाउंटेन चालू होता, पाणी पडत होता. तिथे गेली, समोर हात केला तिनं आणि तिथल्या तीर्थाचं, तिला तीर्थच म्हणता येईल, तिनं ते पाणी घेतलं आणि तीर्थासारखं पिऊन टाकलं. म्हणजे आजही आमच्या लोकांची अंधश्रद्धा दूर झाली नाही. याने जर काही कारणीभूत जर कोणी असेल तर याने आमचे विचार, काही मार्गदर्शकांचे विचार, मार्गदर्शक काल एक भगवान मानतो, बाबा मानतो, गुरु मानतो, बरं, मानायला काही हरकत नाही. परंतु त्या मार्गदर्शकाची किंवा त्या पदाधिकाऱ्याची तशी वागणूक पाहिजे. आणि ती वागणूक नसल्यामुळे आम्ही स्वतः अंधश्रद्धेमध्ये राहतो आणि लोकांनी अंधश्रद्धेमध्ये टाकतो. उदाहरणं माझ्याकडे भरपूर आहे, उदाहरणं. आणि माझ्याकडे न मित्र आहे, आदरणीय मार्गदर्शक मंडळी या ठिकाणी बसल्या, सर्व जुने लोक या ठिकाणी बसल्या, त्यांच्याजवळ बी आहे. आता मगाशी आज पहिली वेळ आहे की त्या बाबाच्या समोर मगाशी ते काय म्हणता येईल त्याला, रोशन दादा, ते इलेक्ट्रिक वाले कुठं गेले, जसं आपण फटाके वगैरे फोडतो नाही का, स्पार्क होते, ते इथं त्यांनी फोडले. नाही तर सर्व त्या ह्या स्टेजवरच येते, इथं लावते. 2-3 ठिकाणी ते सामोरच्या जळूनही गेलं. त्यांना मी सांगितलं की बाबा अशी स्कीम नाही, अशा पद्धतीने करा, म्हणजे ते जळणार नाही, खालतं करा. तो दिवा पेटवला आणि काही उलट समजा कमी जास्त काही झालं तर काही संकट आलं. आज तिने केलं, माझ्या मोबाईलवर त्याच्यात डाग पडला, अजून तो डाग आहे, 2 डाग पडले. एक दिवस असा सर्व लोक होते, महिला मंडळी सेवक सेविका होते, पदाधिकारी होते, आणि ते बाईच्या अंगावर चिंगारी उडली गालावर. ते सेवकीबाई गोरी भरणार होती आणि मग तिच्यावर त्या चिंगारीच्या त्या ठिंगी पडली आणि तिच्या गालावर डाग पडला. आता गोर माणूस असेल तर तो काळपट तो डाग दिसेल. तर आमच्यासारख्या लोकांचे म्हणणं काय की एवढे सारे लोक होते, मग त्या बाईच्या अंगावर ते चिंगारी का उडली, ते ठिंगी का उडली. आणि जसं त्या हवेचा प्रवाह असेल, त्या प्रवाहाच्या माध्यमातून ते उडालं असेल, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा काय, बरोबर आहे. आता तुम्ही त्या अंधश्रद्धेच्या विचाराने तुम्ही हा विचार करता, कालांतराने त्याच व्यक्तीला त्याचे ऍक्सिडेंट झाला, डुकरानं झाला, डॉक्टर साहेब डुकरानं. मग तुम्ही काय केलं असेल का नाही. घटना जो आहे त्या घटना घडतात, आणि ह्या जो विचार जो आमचे आहे अंधश्रद्धेचे, याला असं केलं म्हणून तसं झालं आणि असं कारण म्हणून तसं होईल, ह्या अंधश्रद्धेमध्ये मोडते. म्हणून ह्या अंधश्रद्धा आपण कोणत्याही मार्गदर्शकाने किंवा सेवकाने बाळगू नये. कारण आम्ही जर शिकलो नाही तर आम्ही लोकांना काय शिकवणार.
म्हणून ह्या ज्या भाग आहे, ज्या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरत असेल, काही भरत असेल, आम्ही प्रत्यक्ष पाहणारे लोक आहोत. जेव्हा आम्ही आश्रमामध्ये बसलो राहिलो, इकडचेच काही काही लोक जातात. आदरणीय प्रत्येकाला गोष्ट नाही आहे, काही पण 1-2% लोक जातात त्या आश्रमापासून. नमस्कार मी करायला तयार राहत नाही आणि काही नाही, सरळ जाणं सरळ येणं. मंडळाची गाडी मी समजा त्या रोडवर उभी राहिली तर आजी माझी लोक बी काही ते पाहते, थांबत नाही, नमस्कार मी करत नाही. इथपर्यंत लोकांमध्ये भ्रम निर्माण झाला आहे. आणि म्हणून त्या आमच्या आश्रमात श्रद्धा असताना टेक्सी सावरकर म्हणे 26 तारखेपर्यंत मी सिमेंट रोडचे काम करून देईन. आता नाही केलं. मग सांगा बरं आता का मला? मग मला अध्यक्षासाठी म्हणते कारण माझी मार्गदर्शन युट्यूबवर जाते, बोलावे तसे नाही का, नाही तर आम्ही बोलतो आणि करत नाही. पण होते ऑफिसर लोक बी काही काही लोक बदमाश होतात. आम्हाला चांगला अनुभव आहे. हे कर्मचारी लोक राहतात ना, ते बरोबर बिलकुल लेट करून आपला करून घेतात. आणि त्याच्यामुळे मी त्यांचे होते, अरे सांगा होते का, पहिले विचार करून घ्या. कारण आम्ही त्या काय याच्यामधून निघलेलो, आम्हाला माहित आहे हे कोणीसे काम करत असताना किती त्याच्यामध्ये किती त्रास होते तो आम्हाला माहित आहे. झालं अर्धा सिमेंट रोडचं काम झालं, खडीकरण झालं. तुम्हाला साहेबाच्या हातच्या आहे. साहेब म्हणे सावरकर साहेबांनी हे कसं केलं, रात्री फोन केला त्यांनी म्हणे काहून त्याचे काम आहे 25 लाखाचे, ते करून टाकले, त्याच्यानंतर तुम्ही सिमेंट ठोकून द्या. झालं म्हणलं तुमचं काम. हो ते काम कम जास्त तो त्याच्यामध्ये तो चालत राहतो. आणि म्हणून या क्षेत्रातल्या लोकांची सर्वात जास्त जबाबदारी आहे किती श्रमदान करणे, आश्रमामध्ये कामं करणे, लोकांना पाठवणे, स्वतः जाणे राबणे. कारण ते आश्रमाकडे सर्व आहे. पहिले 14 एकर, त्याच्यानंतर 8 एकर झाली, 22 एकर झाली, आता 60 एकर झाली. मंडळाच्या माणसात 100 एकर बनवायचं. मग अशी पैशाची गोष्ट आमच्या गबले साहेबांनी काढली. पुष्कळ ठिकाणी आहे असा लाखो रुपयाचं गबन झालं. नॅशनलाइज बँकेमध्ये पैसे ठेवतात लोक, तिथून काढून स्वतःच्या कमिशन घेण्याकरता त्या दुसऱ्या सोसायटीमध्ये टाकतात, तर सोसायटी बंद होऊन जाते आणि शेवकाचे पैसे गायब होते. असे काही लोक आहेत. मग तुम्हाला एकच काम करण्यात, संमेलन करण्यात आहे. पण छोट्या छोट्या आता इथं मागतील यायला मग महोदयाला 2 किलोमीटर महोदय, मग तिथं होईल. मग मारोडीवाली येतील, मग चिरवाईवाली येतील, मग पानमारेवाली येतील. तर हा जो भूदंड बसतो हा सेवकावर बसतो. कारण मग सर्वांचे एकमेकांशी संबंध आहे. मग त्याने 200 देऊन टाकले तर त्याला 100 तर द्यावं लागेल ना तुम्हाला. संमेलन करणे, लोकांना जागवणे, अंधश्रद्धेतून मुक्त करणे, हा जरी या सेवक संमेलनाचा उद्देश जरी असला तरी पण त्याच्या माध्यमातून त्या सेवकाची पिळवणूक नाही झाली पाहिजे एवढं आम्हाला म्हणणं. मगाशी सांगितलं रेवराल तर रेवरालच नाही साहेब, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, छत्तीसगडमध्ये, मध्य प्रदेशमध्ये या घटना घडलेल्या आहे. माझ्याकडे इतिहास आहे. पैसे कुठच्या कुठे पैसे आणतात. कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होते, मध्य प्रदेश पैसे येते, राजस्थानहून येते, छत्तीसगडहून येते, बाकीचे काही दिसतच नाही. इच्छा इथं दिसते, इच्छा बी गायब होऊन जाते. म्हणून हे प्रकार कदापि घडू नये. जर असे प्रकार जर घडत असेल तर याचा परिणाम तुमच्या आमच्या कुटुंबावर होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि फालतूच्या बोलण्यामध्ये किंवा टाळाच्या बाजा करण्यामध्ये काही अर्थ नाही. कोणती गोष्ट होत असेल तर त्याची सहनिशा करायची आणि सहनिशा करूनच कोणती तरी गोष्ट करावी, अन्यथा करू नये. या ठिकाणी पुष्कळ लोक त्यांच्या मंडळाच्या विरोधामध्ये होते. पुष्कळचे लोक, गावचे गाव लोक आदरणीय मार्गदर्शक मंडळीच्या माध्यमातून त्या मंडळामध्ये सामील होऊन राहिले होत आहे. पहिला टप्पा आम्ही मातनीला मारला होता. हिरा म्हणजे लांजेवर होते त्यावेळेस आम्ही केलं होतं. 50 ते 100 लोक ते लोक आपल्या मंडळामध्ये सामील झाले होते. आताही पुष्कळच्या ठिकाणी ते लोक येऊन राहिले. म्हणजे आदरणीय मार्गदर्शक मंडळी आमच्या त्या लोकांना जागवण्याचे जे काम करत आहेत
आपण असंच काम करावं. 26 जानेवारीच्या त्या कार्यक्रमासाठी जेवढी मदत लागते आपण सर्वांनी अंगाने मेहनत करावी अशी अपेक्षा करतो. नाही दोन गोष्टी असतात, पाण्यातला मासा झोप घेते कशा जावे त्याच्या वरच्या देवाकडे, आणि पाण्यातला मासा खावे त्याच्या ठुसा तेव्हाकडे. कोणी जेव कोणी खाणारा आहे आणि कोणी त्या पाण्यामध्ये तो मासा कसा तरंगतोय ते शिकतो आहे. तर तुम्हाला आम्हाला एकमेकाला शिकून घ्यायचं आहे की आम्हाला करणं काय. मंडळ म्हणजे का, मंडळाच्या आजूबाजूच्या गावचे लोक आजकाल असं म्हणाले की मी सर्व नातेवाईक एकमेकांचे नातेवाईक आहे, तो तिकडे गेला तर तू तिकडे जाते. परंतु ज्या ठिकाणी मानते की बाबाजी उपदेजी या मार्गाची निर्मिती केली, बाबांना आदेश दिला की मी गेल्याच्या नंतर मंडळ. शंकरजीचे मंदिर इथं आहे, गावामध्ये आहे, गावागावामध्ये आहे. परंतु तरी अनेक वाले लोक त्या पचमणीला शिवरात्रीच्या दिवशी तिथे जातात, काहून का तिथे आराध्य देवत आहे. आणि मग मंडळाच्या जो बाबाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचे तुम्हाला आणि आम्हाला काम करणं आहे, त्याचे पालन करणं आहे. इतर कोणाची घेण्याची काही गरज नाही. आणि ब्रिजचं या ठिकाणी काम सुरू झालं आहे. ब्रिजचे काम 26 जानेवारीच्या नंतर त्याचं सुरू होणार आहे. आजूबाजूचे जे रस्ते आहेत त्याचे बांधकाम सुरू झाले आहे. आपल्यामध्ये बी काही चांगले लोक, किती चांगले लोक आहेत की काम नाही झालं पाहिजे, मागं ओढलं पाहिजे. त्या ओव्हरब्रिजला 10 वर्ष लागले आम्हाला. किती 10 वर्ष लागले. 10 वर्ष आम्हाला या बॉडीला म्हणजे अध्यक्षाला 10 वर्ष अध्यक्ष पदावर झाले. त्या 10 वर्षामध्ये आम्ही त्या ब्रिज करता किती हाल अवस्था सहन केल्या असेल त्या पदाधिकाऱ्याला माहिती आहे. जे लोक आमच्या सोबत आले होते त्यांना माहित आहे. खुद हाल अवस्था मला मुंबईला, दिल्लीला, इथं तिथं खूप अडचणी आल्या. आमचे सेवक बांधवच नव्हे तर चीजघाट पुनर्वसनाचे जे लोक आहेत आपल्या परिसरात इकडून तिकडून ते येणारे भाविक लोक, जे श्रद्धाळू आपले सेवक लोक आहेत, त्यांचे त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाले. आणि आजपर्यंत जे ओव्हरब्रिजचं काम सुरू न होण्याचं कारण हे असं होतं की आमच्यापैकी काही लोक असे होते की जेव्हा चाहत नव्हते की तिथे ब्रिज बनव. परंतु आमचा एकच माणूस होता की तिथे ब्रिज झाला पाहिजे. सेवकांना किंवा इतर लोकांना, त्या पुनर्वसनाच्या लोकांना जाण्या येण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे, हा आमचा एक उद्दिष्ट होता, जिद्द होती आमची होती. आणि त्या भगवंताच्या कृपेनं, बाबाच्या कृपेनं, तुमच्या आमच्या सहकार्यानं त्या 26 जानेवारीच्या नंतर त्या पुलाचे काम सुरू होऊन जाईल. आता रोडचे कामं, आजूबाजूचे रोडचे कामं सुरू झालेले आहे. याचं श्रेय तुम्हा लोकांना जाते. शेती घेतली, 60 एकर शेती घेतली, पैसा तुमच्या, कुबेर तुम्ही, दानदाता तुम्ही. पण एखादा एक मार्गदर्शक म्हणते की 60 एकर शेती घेतली तर 1 एकर का आमच्या नाव लिहून देईन का. मार्गदर्शक मध्ये 1 एकर नाही 2 एकर देतो. तू येतसही माझ्या समोर 2 एकर तुझ्या नावाने लिहून देतो. अरे पूर्ण 60 एकर शेती तुमच्या नावानं आहे का, अध्यक्षाच्या किंवा संचालक मंडळाच्या नावानं नाही आहे, पूर्ण सेवकाच्या नावाने. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ महोदय आश्रम पाऊल 2 मंडळ कोणाच्या नावाने, सर्व तुमच्या नावाने आहे. लोक लुबाडण्याची बी कामं करतात माध्यमातून. पुरावे जसे कोणी म्हणते, आम्ही म्हणतो आहे सर्व काही, पण ठोस तुमच्या पुरावा म्हणजे आज तिथं आश्रम मध्ये जे पांडेजी तिथं आहे 13.5-14 लाख रुपयाचे त्याचे मी गमन करत होते. त्याने आश्रमामध्ये आणणार, ते आश्रमामध्ये सेवा करून राहिले. पैसा आम्ही काढला, कोणत्याही माध्यमातून काढला असेल, पण त्यांचे पैसे त्यांना मिळाले. म्हणजे सेवकाची दिशाभूल करण्याचे काही काही मार्गदर्शक लोक आहेत, त्याची पिळवणूक करण्याचे कामं सुद्धा करत आहेत. तर याला कारणीभूत कोण, याला दोषी कोण, तर याला दोषित तुम्ही लोक आहात. याला दोषित तुम्ही लोक आहात, कारण तुम्ही मार्गदर्शकाच्या तावडीमध्ये, अध्यक्षाच्या तावडीमध्ये जाता आणि तुम्ही वशीभूत होता. येणारा मार्गदर्शक जे ते मार्गदर्शन करते, सुंदर अशा शब्दामध्ये मार्गदर्शन करते, गोड बोलते आणि तुमची फसवणूक करते.
आश्रम काही जास्त दूर नाही, इच्छा इथं जवळ आहे, 2 किलोमीटरवर. जाऊ तरी विचारत आहे बरोबर आहे का खोटं आहे की खरं आहे. असे कित्येक लोक आहे, त्यांना सांगावं आपण, समजावं. लोक म्हणते साहेब ते डॉक्टर आहेत, ते इंजिनियर आहेत, मग त्यांना आश्रमामध्ये कामं करण्यासाठी तुम्ही बोलून घ्या. ठीक आहे, फोन करावं आणि त्यांनी वेळच राहत नाही. पण जेव्हा काळ्या करायचे राहिले, काळ्या तुळाचे राहिले का नाही, तर मग वेळ राहत नाही. पण आश्रमाचे काम करायसाठी कोणी येत नाही. लोकांनी प्रण केला आहे, काही गरज नाही. आता लोक सांगते झाडाला पाणी टाकलं तर कोरडा झाला, चांगली गोष्ट आहे. किती अंधश्रद्धा आमच्यामध्ये, किती अंधश्रद्धा आहे. चला चांगली गोष्ट आहे ना, आनंदाची गोष्ट आहे. पण काम आणि म्हणून तुम्ही ना मार्गदर्शकाच्या तावडीमध्ये ना कोणत्याच अध्यक्ष किंवा संचालक मंडळाच्या तावडीमध्ये जाऊ नये. जी गोष्ट तुमच्या कानावर आली असेल त्याची सहनिशा करायची नाही. तर मी त्यानेच म्हटलं, त्याने समजून सांगावं. चांगले शिक्षित लोक ते मानतात साहेब तुम्ही जे बोलत आहात, तुम्ही जे सांगत आहात ते बरोबर 100% का 100% तुमचं खरं आहे. पण किंतु परंतु आला तो आमच्या मार्गदर्शक आहे, तर ठीक आहे, त्याच्या पाय दिवसांनी पाणीच पे. मार्गदर्शकाचे लोक फोटो बी लावतात 300-300 रुपयामध्ये. त्या मार्गदर्शकाचे घरचे लोक 300 रुपयामध्ये फोटोही विकतात. खरा प्रकार आहे तो. त्या मार्गदर्शकाचे पोवाडे म्हटले जाते, बाबाचे नाही. त्या मार्गदर्शकाचे पोवाडे म्हटले जाते. मी त्यावेळेस संचालक होतो, मी नाही म्हटलं एक पोवाडा लावला होता त्याने एका दुकानदारानं. म्हणलं एक उचल तू फेकून दे, नाही तर तू या पूर्ण दुकानदारी फेकून दे. मग पोवाडा बरोबर आहे. त्या माणसाने एवढा पैसा खाल्ला, सेवकाचा पैसा खाल्ला, बँकेची हानी केली, बनव त्याच्या पोवाडा. त्या एका मार्गदर्शकानं कामटीमध्ये मारलं एका सेवकाले, बरं म्हटलं त्याच्या पोवाडा नाही म्हणे साहेब. अरे त्यांनी तहसील ऑफिसमध्ये SDO साहेबांनी, तहसीलदार होते, PI साहेब होते, अरे पूर्ण जे आपल्या सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये जे लोक आपापल्या मदत करतात ते सर्व लोक त्या ठिकाणी होते. एक मॅडम म्हणे साहेब म्हणे तुमच्या इथं म्हणे 10 दिवस उपवास करतात म्हणे. 10 दिवस उपवास करतात, मग आमच्या इथं तर 1 दिवस उपवास करत नाही बा. असं कोण आहे? आमचे पुरुषोत्तमजी डोरले साहेब होते, पत्रकार, तेही होते. मी म्हटलं नाही मॅडम असं काही नाही, कोणी असेल तर मला सांगा. कदाचित होऊ शकते असं करत असतील, त्यांना खोटं बोलण्याचं काही कारण आहे. उपास म्हणजे का? उपास. मी शनिवारी दिवशी उपास करत होतो. आता आणि उपास कसा होता माहिती? समजा कुठं आम्ही दौऱ्यावर गेलो, गरम गरम भज्याचे वास आला, 1 प्लेट घेऊनच टाकला, झाला आमचा उपास. चक्कर आला ना पडलं म्हणजे उपास घेऊन गेले. त्यांनी सांगितलं, मी म्हणलं नाही मॅडम असं नाही आहे, तुम्ही मला नाव सांगा. आणि खरं असेल पोलिओ डोज आहे, हे आहे, ते आहे, आमचं असं चालू आहे, तसं चालू आहे, आम्हाला घेता येत नाही वगैरे वगैरे, नाही का. तर ती गावाने धर्माची बदनामी होती. म्हणून त्या धर्माची बदनामी कुठं आपल्या ठिकाणी झाली नाही पाहिजे, याच्याकडे हे करा. आणि आजकाल तर कसं आहे, मंडळाचे लोक आदेश, आणि माझे बोलणं कसं राहते, हा सार्वजनिक बोलणं आहे. नाही तर मग कसं राहतं, मनावर चून केले तर लागते, फून केल्यासारखी गोष्ट होते. मनावर कोणाले आणि कोणी आपल्या अंगावर घेऊन घेते तर मला त्याच्याने फरकही पडत नाही. पण जे सत्य घटना असेल ती सत्य घटनाच्या आधारावर मी सांगतो. चांगले चांगले लोक एकमेकांना भटकवण्याची कामं करतात, तुम्ही भटकू नका. बाबांनी सांगितलं का तुमच्या त्यात ज्याला न होणं झाले तुम्हाला कोणत्या मार्गदर्शकाकडे जाण्याची गरज नाही, सर्व मार्गदर्शक या ठिकाणी बसलेले आहे. आम्ही लोक काय करतो माहिती आहे का, पुस्तकाचे वाचन करत नाही. सकाळची गणती सायंकाळची प्रार्थना झाली तर ती पुस्तक ठेवून देऊ, मग आम्ही मार्गदर्शकाच्या तावडीमध्ये राहतो. आम्ही एवढे मरोमोर सेवक संमेलन वाडी बसण्याची ना, त्याने एवढं मोठं संमेलन घेतलं, ती गरजेने नाही घेतलं. जर तुम्ही जागले नाही तर त्या 3-5 लाख रुपये खर्च करून काही अर्थ आहे का त्याला? त्याला काही अर्थ राहणार.
म्हणून नियमावलीचं नित्य नेम तुम्ही वाचन करा. मी साध्या कार्यामध्ये मी माझ्या मार्गदर्शकाच्या कार्याचा विरोध केला. आजपर्यंत मला काही बिघडलं नाही, उद्याही काही बिघडणार नाही, मरेपर्यंत काही बिघडणार नाही. त्याच्या कार्याचा, त्या व्यक्तीच्या विरुद्ध नाही. लोक म्हणते परिवर्तन करणार, बरोबर आहे, परिवर्तन करा. परिवर्तन हा संसार का नियम आहे. करा. बाबांनी काय केलं? परिवर्तनच केलं. 33 कोटी 36 कोटी देवी देवतांची आपण पूजन करत होतो, ज्याला आमच्या आजोबा पंजोबाचं नाव माहित नाही आम्हाला. आम्ही किती देवी देवतांची नाव आठवण ठेवणार. केलं बाबा. 33 कोटी आणि 36 कोटी देव होते. तुम्हाला करणं का? काही करणं नाही. तुम्हाला त्या नियमावलीचे वाचन करणं आहे. मार्गदर्शक हा भगवान बाबा आणि गुरु मानता तुम्ही, बिलकुल माना. परंतु त्याच्या अंधश्रद्धेच्या तावडीमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही करा. काही लोक चर्चा बैठकी बंद करतात. माझ्या कामठीचे उदाहरण, कामठीचं नाव आहे, कोणती क्लिप ऐकून गेल्या. कामठीमध्ये असंच केलं. 2 महिने चर्चा बैठक बंद केली आणि मग नंतर सुरू केली. अरे तुम्ही सक्षम आहात. बाबांनी तुम्हाला सक्षम बनवलं, स्वावलंबी बनवलं. तुम्ही परावलंबी जीवन का जगत आहात? आता लोक म्हणतात उसको हटाना है, अध्यक्षों को हटाना है, इसको हटाना है, उसको हटाना है. परिवर्तन करना है. परिवर्तन विचारों का परिवर्तन है. विचाराचे परिवर्तन करा. कोणाले सामोर ढकलून त्याला पाडून आपण सामोर जाणे हा मानवता नाही आहे. हा मानव धर्म नाही आहे. हा मानव धर्म नाही. एकमेकाला सहाय्य करून अवघे धरून सुपंथी आवडीप्रमाणे काम करायचे नाही. कोणी येत नाही. खायचे नाही तर पटकन येऊन जाते. लाईन लागून जाईल. आता बावनकुळे साहेबांच्या मी वाढदिवसाला गेलो होतो. मगाशी गेलो. खूप इथून तिथपर्यंत लाईन होती. मी सरळ आलो, वरचा चढलो, गुच्छा दिला, खालतं उतरलो, चला. काही नाही लाईन लावलं. सांग काय लाईन लावलं. इथं लाईन या धर्मामध्ये लाईन नाही लागत. तुम्ही जिथे बसाल, जिथे असाल, तिथे तुम्ही त्या भगवंताचे स्मरण करा. तुमच्यामध्ये अहंकार आणू देऊ नका, गर्व आणू देऊ नका. जर अहंकार आणि जर गर्व जर आला तर तुमच्या जीवनामध्ये धोका होणार आहे. एक छोटस त्या कोका मध्य प्रदेशचं उदाहरण झालं. बोलते जी आपने सुना, मैं नाम नहीं बताता उसका वाला, तुमको पता होगा उसका. त्यावेळेस आज जवळजवळ मला वाटते 17-18 वर्ष झाली असं. MP मध्ये तो कोका बैयर गाव आहे. एका बाईला सर्पाने डस केला. 8 दिवस पिवळी जगत पडली राहिली. हात लावते, हात पिवळे पडत होते. एका सेवकाने म्हटलं मी या सापाचा विष उतरवतो म्हणे. मी शब्द बा कसा, मी या सापाचा विष उतरवतो म्हणे. भीड खूप होती, अनेक बारे लोक होते. सेवक कमी होती. परंतु त्याने प्रयत्न केला. त्या बाईच्या विष उतरला नाही. का अहंकार होता, मी उतरवतो. त्या एका सेवकाचे जो आता ट्रस्ट मध्ये गेला, त्याचे त्यावेळेस त्याग सुरू होता. त्यांनी सांगितलं कोणाचा सेवक दुसऱ्याने की भैया वहां पे एक सेवक है, आप उसको पूछ लो. त्याच्याकडे गेला. त्यांनी सांगितलं माझे त्याग चालू आहे, पण तू तिथूनच पाणी घे आणि बाबा हनुमानजी माणसाने खूप मार आणि तू तीर्थ त्या बाईला दे. म्हणजे त्या पतिदेवानं तीर्थ बनवला, त्या पत्नीला दिला आणि ती 8 दिवसापासून ती झोपलेली बाई उठून बसली. किती ताकद आहे, ती शक्ती आहे, किती शक्ती आहे. म्हणजे त्या अनेक बऱ्याने केलं. इथं तर आमच्या इकडे असं आहे की आम्ही लोक काही लोक तीर्थ बनवून देतो त्याला. जसं पंडित झाला नाही का, पंडित झाला तीर्थ बनवून देतो. तो बाटलमध्ये घेऊन जावं, खतम होत असेल तर पुन्हा पाणी टाक. जसं आम्ही बाहेर जातो तर तीर्थ घेऊन येत होतो नाही का, तशासारखी गमत आजही लोक करतात. म्हणून असं करू नका. आपण शिक्षित जरी नसले, अशिक्षित जरी असले तरी बाबांनी तुम्हाला तत्वशब्द नियमाच्या आधारे, विनंती प्रार्थनेच्या आधारे, अनुभवाच्या आधारे तुम्हाला शिक्षित केलं आहे. आणि त्या शिक्षणाच्या त्या नियमावलीच्या आपण सर्वांनी पालन करावं. बाबाच्या आदेशाचे पालन करावं. आणि जे लोक आतापर्यंत मौदा आश्रमला
श्रमदानाकरता गेले नसेल त्यांनी आपापली टीम म्हणून त्या आश्रमला श्रमदानाकरता जावं. पांडुरंगजी शिंदे सहाय्यक व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा. निष्काम सेवा आहे, पैसे भेटणार नाही. पैसे भेटणारे आपापले डबे आणायचे, आपापले डबे न्यायचे, खायचे आणि सेवा करायची. एवढंच बोलतो ना. आज त्या ठिकाणी आपण सेवक संमेलन घेतला, आम्हाला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला. त्याबरोबर आदरणीय वाणी बसवेजी, सन्माननीय तिघरेजी आणि आमचे पांडुरंगजी आसोले या तिघांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि एकच अपेक्षा ठेवतो, दुसरी नाही. भगवत करायचं की आपण दरवर्षी या भगवत कार्यामध्ये आम्हाला बोलवावं, आमचा आदर सत्कार करावा, एवढीच अपेक्षा, दुसरी अपेक्षा नाही. आणि हे करायसाठी तुम्हाला काही ना काही करावं लागेल, नाही का? याच्यासाठी तुम्हाला काही ना काही करावी लागेल. समजदार विचारा काफी आहे, नाही का? आणि म्हणून आपण सर्वांनी फक्त एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि पुनश्च एकदा आदरणीय इथे जिल्हा परिषद सदस्य बसल्या, रात्री देशमुखताई वगैरे, त्यांनी एक गाडी बी दिली, घंटा गाडी आपल्या आश्रमला. तर आतापर्यंत कोणी दिली नाही. मग नावाला बोललो का माझ्या नावाला बोलतेच म्हणलो, खाऊ टाकून बोलाले. फक्त मान पाहिजे माणसांना. आणि तुम्हाला एक सांगतो, मॅनर्स म्हणजे मॅनर्स, शिस्त म्हणजे शिस्त, रूल्स इन रूल्स. एक मंत्रालय छोटंच उदाहरण देतो. हे तुम्हाला सर्व शिकण्यासाठी, तुम्हालाही शिकण्यासाठी, मलाही शिकण्यासाठी. आदरणीय मंचाल प्रफुल्लभाई पटेल यांनी 30 सप्टेंबर 2013 डाक तिकिटीचे उमेचन केलं मानते की बाबा जोंधळीचे. त्यांच्या लोकसभेच्या त्यांचे फॉर्म भरायचं होतं. आम्ही गेलो, त्यांनी बोलवलं होतं आम्हाला. मुंबईला गेलो होतो, आमचे कामं होते काही, आम्ही गेलो. त्या विधानसभेचे अध्यक्ष तिथं बसले होते. आम्ही सर्व त्याच्या आजूबाजूनेच होतो. मग ते उठले, थोडासा दुसरीकडे गेले. त्याचे बॉडीगार्ड तिथेच बसले, तिथे होतेच. त्या चेअरवर माजी आमदार बसला. त्या चेअरवर माजी आमदार बसला. तो गाल आला, कुठामध्ये येतो, हे अध्यक्षाची चेअर आहे बोले, प्रोटोकॉल आहे, इथं बसता येत नाही. अरे ते हटले नाही, त्याच्या प्रोटोकॉल सुरू आहे, इथं बसायचं नाही, उठामध्ये तिथून. म्हणजे हा नियम आहे. म्हणजे सेवकांनी मार्गदर्शकाची मर्यादा, मार्गदर्शकांनी पदाधिकारीची मर्यादा, मुलांनी आईवडिलाची, आणि आईवडिलांनी सुद्धा मुलाची मर्यादा पाळली पाहिजे. एकमेकाची मर्यादा, हाच मर्यादेचा धर्म आहे. मुलांनी आपल्या आईवडिलांची सेवा, सुनांनी आपल्या सासू सासऱ्याची सेवा करा. नाही तर आपल्या धर्मामध्ये असे अनेक लोक आहेत, फक्त माईकवर बोलतात, सेवा करत नाही. ना सासूची बी करत नाही, ना आई वडिलांची सुद्धा करत नाही. एकदा ही ज्योत विजलीच्यावर चालेल. तुम्ही बाबाजवळ ज्योत लावली नाही लावली तरी चालेल, पण आपल्या आई वडिलांची सेवा करा. का म्हणजे तुमचे आई वडील तुमचे आराध्य देवता, तुमचे भगवान आहे. ही गोष्ट कधी मी लक्षात ठेवा. तुमच्या शब्दामुळे तुमच्या आई वडिलांचा अपमान नाही झाला पाहिजे, तुमच्या सासू सासऱ्याचा अपमान नाही झाला पाहिजे, याच्याकडे आपण लक्ष द्यावं. आणि दुसरा खर्रा गुटखा आपण या ठिकाणी खात असाल, मी खात होतो, त्यातलं नाही. परंतु आमच्या मुला मुलीचे लग्न झालं, सुना आल्यामुळे खर्रा खाणं सोडला. आपणही सोडावं, तुम्ही सोडावं, हळूहळू सोडा. थोडा थोडा खाणं कमी करायला सोडून द्या. तुम्ही पण खाता, तुम्ही पण सोडा. चांगल्या क्लिनिकच्या सरपंच मॅडम सुद्धा खातात, म्हणून सोडा, हळूहळू सोडा. मंडळाचा आदेश नाही, विनंती आहे. कारण या वाईट गोष्टी आहेत. आपण म्हणतो व्यसनमुक्त समाज. रोशन दादा, आपण व्यसनमुक्त समाजामध्ये मोडत नाही. कारण बिडी पितो, सिगरेट पितो, खर्रा खातो, गुटखा खातो, तंबाखू खातो. काल कार्यक्रमामध्ये गेलो तर गाडी, आपली गाडी आली तिथं धाव, हा मस्त गोष्ट म्हणलं, तू तंबाखू मस्त गोष्ट म्हणलं. केव्हा पाहिलं साहेब? मग अशीच पाहिलं तुम्ही रस्त्यात. ह्या खर्रा गुटखा खाणं सोडा. तो उर्वरित रक्कम, उर्वरित पैसा एका गाडग्यामध्ये, डबुल्यामध्ये जमा करा. तुमच्या मुला मुलीच्या शिक्षणासाठी, तुमच्या मुला मुलीचे लक्ष
लग्नासाठी तो पैसा राखून ठेवा, जेणेकरून उद्या आपल्या मुलामुलीला चांगलं संगणक घेऊन द्या, मोबाईल घेऊन द्या, सर्व घेऊन द्या, परंतु तो मोबाईलचा उपयोग करत आहे की दुरुपयोग करत आहे याच्याकडे लक्ष द्या. आणि कोणत्याही शिक्षणाच्या मुला मुलींनी त्या तुमच्या वागणुकीमुळे तुमच्या आई वडिलांची नाक मान खालत पडली नाही पाहिजे आणि या मानव धर्माची बदनामी नाही झाली पाहिजे. याकडे आपण सर्वांनी विशेष लक्ष द्यावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि 26 जानेवारीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या शब्दाला याच ठिकाणी विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझा नमस्कार. नमस्कार. या व्हिडिओला लाईक, कमेंट्स व शेअर नक्की करा. आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.